पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की, हिंदू धर्म की, हिंदू राष्ट्र की जय श्री राम, जय जय श्री राम। गौ माता की, नमः पार्वती पते, हर हर महादेव। आज तुमच्या सगळ्यांना इथं पाहून शब्द कमी पडतील मला, आमच्या आपल्या सगळ्यां म्हणजे शब्द माझ्या तोंडात येणार नाहीत। हा जो काही उत्साह दिसतोय तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिल्पासाठी, या स्मारकासाठी आपण सगळेजण आलात। अक्षरशः आम्ही धन्य झालो। आज पर्यंत आम्ही या स्मारकाच्या माध्यमातून अनेक उपक्रम इथे राबवले, भूमिपूजनापासून तर आजच्या या मानवंदनेच्या डोलडिजिमच्या कार्यक्रमापर्यंत। आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी दिला। अनेक संकट आम्हाला आली, पण आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची ताकद, आशीर्वाद होता। आम्ही आजपर्यंत इथपर्यंत लढत आलो। आज आम्ही सर्वजण मंडळी एक उद्देशाने या ठिकाणी हे स्मारक उभं करतोय। हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाही आहे मित्रांनो, माझ्या भगिनींनो, राजकीय व्यासपीठ नाही आहे। या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा, सगळ्यांना ऊर्जा मिळावी याकरता हे आम्ही धर्मस्थळ तयार केलं। इथं कुणाच्याही संदर्भामध्ये कसलाही आम्हाला कसल्याही संबंधात कसल्याही प्रकारचा राग द्वेष बिलकुल नाहीये। आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस हे स्मारक उभं करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं आपल्याला ज्या राजानं हा हिंदू धर्म, या हिंदू धर्मातल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळे सुरक्षित राहावेत, सगळे एक संघ राहावेत म्हणून स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं। त्या राजाच्या मार्गदर्शनावर इथून पुढल्या काळातही हिंदू धर्म एकत्र राहिला पाहिजे, 18 पगड जाती सगळे 12 बलुतेदार एकत्र राहिले पाहिजे। याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे स्मारक उभा करायचं आणि एक प्रेरणा घ्यायची। या प्रेरणेतलं आम्ही आज हे स्मारक तयार करतोय। पिंपरी चिंचवड महापालिका असेल, प्राधिकरण असेल, आता PMRD आहे। या जागेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे स्मारक उभा करायचं होतं त्यावेळेस आम्हाला ही जागा आवश्यक होती, पण ही होती प्राधिकरणाची जागा। आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, 2023-24 ला या जागे संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि ही जागा पूर्णपणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्याचा धाडसी निर्णय या दोघांनी त्यावेळेस घेतला। आज आपण पाहतोय हे स्मारक उभं राहतंय। हे स्मारक उभं राहत असताना अनेक लोकांनी अनेक ठिकाणी जाऊन, मग प्रशासकीय यंत्रणा असतील, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी असतील, PMRDचे अधिकारी असतील, सगळ्यांनी अतोनात प्रयत्न केले म्हणून आज हे भव्य दिवस स्मारक आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, 2 तारखेला आपण शस्त्रपूजन करणार आहोत विजयादशमीच्या निमित्तानं याच ठिकाणी। आणि येणाऱ्या काळामध्ये याचा ज्यावेळेस लोकार्पण आपण करू त्यावेळेस या हिंदुस्थान मधला सगळ्या जाती धर्माचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मित्रांनो। आणि आजची ही मानवंदना, आजची ही सगळ्या ढोल ताशा पथकाची जी मानवंदना आहे त्यांना मनापासून या ठिकाणी
मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मुजरा करतो। आज आपण एक चांगलं नियोजन आणि चांगल्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहिलात। या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्मरून या ठिकाणी सांगतो, इथून पुढल्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार या समाजातल्या सगळ्या माता भगिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी महेश लांडगे आणि त्याचे सर्व सहकारी घेत आहेत। मी या निमित्ताने एक किस्सा या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना। या निमित्ताने एक किस्सा सांगतो, सगळ्यांनी शांतपणे ऐका। जर मी चुकीचा असेल तर तुम्ही आज मला इथे सांगा महेश लांडगे चुकीचा आहे। मी आज एक किस्सा आपल्या समोर सांगतो। वालचंद नगरच्या जवळ एक गाव आहे। आम्ही 4 महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार मालजी राजे भोसले यांच्या गडीच्या संदर्भामध्ये। त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती। शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो, शांतपणे ऐका। महेश लांडगे त्या तिथं का गेला होता? हिंदू धर्माचं काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते? बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय, मला जड वाटतोय। अरे 21 वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी जी मतिमंद होती, ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो, त्या 21 वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या 80 वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला होता, बलात्कार। तुम्ही सांगा महेश लांडगे करतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे? अशा नराधमांना ठेचण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना स्मरून सांगतो, असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायची गरज नाही। भर चौकात त्याचा चौरंग्या करायचा आपण सगळ्यांनी। आज या धर्मस्थळावरून आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत। आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतोय मित्रांनो, माझ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही 21 वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा, उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला जाऊ शकतो। म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय। एवढं ज्या निमित्ताने सांगतो, पथकाचे महासंघ जे आहे आमचा पिंपरी चिंचवडचा महासंघ ढोल ताशा पथक, त्याचे प्रमुख जे आहेत संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून जे काही सगळे ढोल पथक या ठिकाणी आलेत त्यांचं मनापासून कौतुक करतो। आपण बराच वेळ झाला ढोल ताशा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहात, मी आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। उपस्थित सर्व तमाम हिंदू बंधू आणि भगिनींचं मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आणि आजच्या या मानवंदनेच्या निमित्तानं